जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश। ट्रस्ट आणि गोखले बिल्डर मधील जमीन व्यवहार रद्द। मात्र 230 कोटी रुपये आणि स्टॅम्प ड्युटीसाठी बिल्डरला सिव्हिल कोर्टात जावं लागणार। जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरणी रवींद्र धंगेकरांकडून पोलिसात तक्रार दाखल। गरज पडल्यास पोलीस आयुक्तांनाही भेटणार। बिल्डरने कुठे कुठे काम केलं त्याचं ऑडिट करा, धंगेकरांची मागणी। 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चाबाबत विरोधकांची तासभर बैठक। ठाकरे बंधू आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बैठकीत सहभागी। बच्चू कडूंसह शेतकरी नेते मुंबईकडे रवाना। कडूंची 7 वाजता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार। तर 30,000पेक्षा जास्त पेन्शन असणाऱ्याला कर्जमाफी देऊ नका, कडूंचं विधान। जरांगे पाटील बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये सहभागी। काल 6 वाजता सरकारनं डाव टाकला, डाव प्रतिडावानेच मोडावा लागणार, जरांगे पाटलांचं विधान। यवतमाळच्या बाभुळगावमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले। बच्चू कडूंच्या नेतृत्वातील मोर्चाला अजित पवार यांनी भेट न दिल्यानं आंदोलक आक्रमक। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत डॉक्टरच्या कुटुंबियांसोबत फोनवरून संवाद। दोषींना सोडणार नाही, कोणाचाही हस्तक्षेप होऊ देणार नाही, अजित पवार यांचा कुटुंबियांना शब्द। फलटणमधील महिला डॉक्टरच्या कुटुंबियांशी उद्धव ठाकरेंचाही फोनवरून संवाद। उद्धव ठाकरेंनी संपूर्ण प्रकरणाची कुटुंबियांकडून घेतली माहिती। रुपाली चाकणकरांचं महिला आयोगाचं अध्यक्षपद धोक्यात असल्याची चर्चा। फलटण प्रकरणामध्ये चाकणकरांची भूमिका अजितदादांना पटली नाही। पीडितेच्या कुटुंबियांशी बोलताना अजित पवार यांचं मोठं वक्तव्य। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये फेरफारीसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा महिला डॉक्टरवर दबाव होता। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी वर्षा गायकवाड यांचा आरोप। तर सुषमा अंधारे यांच्याकडूनही मृत डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट। 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चासाठी मनसेची जय्यत तयारी। ठाकरेंच्या सेनेनंतर आज मनसेकडून देखील प्रेझेंटेशन होणार। राज ठाकरे लावून तो व्हिडिओ दाखवत पोलखोल करणार।